नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आपल्या रवी एस मन चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। रात्री खूप मस्त पाऊस झालाय। पीक लागवडसाठी लगभग चालू झाली। आता 2 ते 8 दिवसामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांची लागवड होऊन झाली, कारण की पूर्णपणे लागवडीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे आणि मनात शंका न बाळगता पूर्ण शेतकरी लागवड करू शकतो। आता असा पाऊस झाला आहे। इथं नांगरा वगैरे मारून ठेवल्या, तिथं भुईमुग टाकायचा आहे। या नांगऱ्यामध्ये भुईमुग टाकायचं आणि पहिल्याच सायाने दाबून द्यायचं। त्या कारणाने 2 दिवस झाले आपण पण नांगऱ्या मारून ठेवला आणि पाऊस नव्हता एवढा, त्यामुळे आपण पण भुईमुग वगैरे टाकत नव्हतो, म्हणजे शेती पिकाची लागवड वगैरे करत नव्हतो। फक्त मूग टाकलाय, 20 गुंठे मूग टाकलाय। तर तुम्हाला मुगाची शेती दाखवतो। आणखीन 2-1 दिवसात मूग एकदम मस्त सुरू पडेल। पाणी तुंबलंय हे बघा, आपल्या सऱ्या मारल्या नांगऱ्या ते पूर्णपणे त्याच्यामधून पाणी वाहून गेलंय। त्या कारणाने भरपूर मोठ्या सऱ्या झाल्या। हे बघा, इथं आपण मूग टाकलाय, मूग पूर्ण 2 दिवसांनी तुंब पडेल, कारण की आज 4था दिवस आहे त्यासाठी। आणि 1 दिवस पाणीच नव्हतं, म्हणजे उतरण्यासाठी वन नव्हती। आता कालपासून एकदम मस्त वल झाली उतरण्यासाठी, तर उद्या उतरून जाईल। आपण पण उद्या लागवड करणार आहोत। आज हे भरपूर बघा, एकदम जास्त बैलांचे पाय वगैरे, त्यामुळे आपण आज धरणार नाही। आज दुपारपर्यंत पाऊस चालत नाही, पाऊस रात्री झाला, त्याच्यामुळे लागवडी उद्यापासून चालू करतात शेतकरी। काही शेतकरी आज 4 वाजता आवडतात। आपण काल मित्रांनो गिनी गवत लावत होतो, पण पाऊस आला त्यामुळे आपलं गिनी गवत राहिलं। आज एकदम मस्त ओल झाली, पुरं आज गिनी गवत लावून टाकू।